सुधीर भाऊ, खरं तर शिवसेना आपत्तर संदर्भामध्ये उद्या निकाल येतो. त्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केलेली आहे की कोर्टामध्ये सगळं चालू असताना अध्यक्ष जाऊन मुख्यमंत्र्यांना कसे काय भेटू शकतात, आणि या संदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट देखील सादर करण्यात आलेले आहे. असं आहे की माननीय अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री हे सभागृहाचे अतिशय दोन महत्वाचे केंद्रबिंदू आहे. खरं तर जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील यांना अध्यक्षाशी संवाद करावाच लागतो. लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांचा संवाद हा गृहीत आहे, अपेक्षित आहे, आणि याला या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणं म्हणजे कारण नसताना आ बैल मुझे मार ही अवस्था स्वतःची करून घेण्यासारखं आहे. आणि आज यावर जास्त प्रतिक्रिया देण्याची आवश्यकताही नाही. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून यावर अतिशय देशामध्ये अशा पद्धतीचे लोकशाहीमध्ये जे नेते आहेत, जे राईचा पर्वत नव्हे राईच्या फोटोचा पर्वत करतात, त्यांना बिना पैशानी कोर्टाच्या निर्णयाने मार्गदर्शन होईल. आणि मला वाटतं की कमीत कमी या मार्गदर्शनानंतर 100 वर्ष कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणार नाही. दुसरीकडे ज्या पद्धतीने हे सगळे निकाल येणार आहेत, मात्र दोन्ही गटाकडून सांगितलं जात आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल. कसं बघता याकडे? नाही, आता आपल्या देशामध्ये लक्षावधी केसेस आहे. तुम्ही जर या लक्षावधी केसेसमध्ये दोन्ही पार्टींचा इंटरव्ह्यू घेतला तर साधारणतः दोन्ही पार्ट्यांना वाटतं की माझी बाजू सत्य आहे, म्हणूनच तर कोर्टामध्ये घडतात. कोर्टाला रामशास्त्री प्रभूने सारखा निर्णय करायचा असतो, सत्याच्या बाजूनी उभं राहायचं असतं, आणि निर्णय हा न्याय्य बुद्धीनी व तर्कसंगत करणं ही आवश्यकता आहे. आता दोन बाजूला ही बाजू माझी योग्य असं वाटणं स्वाभाविक आहे, आणि यामध्ये मला वाटतं काही गैर नाही. ही नैसर्गिक भावना आहे. जगात जिथं कुठं कोर्टात केस असेल, कोणीही त्यामध्ये अपिलार्थी असेल, फिर्यादी असेल आणि आरोपी असेल, दोघांनाही वाटतं की मीच बरोबर आहे, म्हणून तर कोर्ट आहे. अन्यथा हजारो कोटी रुपयाचा खर्च कोर्टावर केलाच नसता. रवींद्र वायकर यांच्यावरती ईडीची छापेमारी ठाकरे गटाकडून नेत्यांच्या प्रतिक्रिया असेल तर ती जाणीव बुजून केलं जात आहे. मला खरंच या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. मी वनमंत्री म्हणून काम केल्यानंतर विधानसभेत जी वृक्ष अतिशय ईश्वरीय कार्य समजून आम्ही लावली त्याच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. उद्धवजींनी चौकशी सुरू केली. कधी रडायचं काम नाही. मी तर लेखी पत्र दिलं, 5 न्यायमूर्तीची समिती नेमली पाहिजे. खरं तर मला आश्चर्य वाटतं, काय चौकशी आत्ताच होत आहे का? माननीय मोदीजींची 9 तास सीबीआयने चौकशी केली. अमित शहा साहेबांना तर जेलमध्ये टाकलं. या अगोदर सुरेश कलमाडीची चौकशी झाली, सुश्री स्वर्गीय जयललिताची चौकशी झाली, मायावतींची चौकशी झाली, श्री मुलायमसिंग यादवजी यांची चौकशी झाली, लालू प्रसाद यादवजी यांची चौकशी झाली, सुखरामची चौकशी झाली. भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं. या साऱ्या चौकशा या काँग्रेसच्या काळात झाल्या. आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. खासदार भावना गवळी यांना इन्कम टॅक्स नोटीस दिला. भावना गवळींचा पाठिंबा हा तर भारतीय जनता पार्टीला. त्याच्याबद्दल तर कुणी वक्तव्य केलं नाही की भारतीय जनता पार्टीने काही सुडवण्याचं राजकारण केलं. मला वाटतं की अशा पद्धतीने भास निर्माण करणं, आभास निर्माण करणं आणि राजकारणाच्या पक्षीय कवचकुंडलामध्ये आपण आचरण कृती काहीही करू शकतो हा समज करून घ्या. हे काही कवचकुंडल नाही आहे. तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे म्हणून तुमची चौकशीच करायची नाही. जर तुम्ही कृती लोकशाही विरोधी केली असेल, संविधानाच्या चौकटीत न बसणारं काही असं कृत्य केलं असेल आणि हे कृत्य ईडी, सीबीआय किंवा तत्सम चौकशी समित्यांना वाटत असेल की याची चौकशी झाली पाहिजे, चौकशी म्हणजे काही गुन्हा साबित होत, पण
चौकशी करून जर त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हेगार असाल तर फक्त कोणी कोणाच्या मांडीवर आहे, कोणी कोणाच्या डोक्यावर आहे, कोणी कोणाच्या जवळचा आहे, कोणी कोणाचा मित्र आहे, कोणी आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, माजी मंत्री आहे म्हणून त्याला सूट द्यायची का? तर मग तसा निर्णय करावा लागेल की राजकीय नेता आहे म्हणून त्याची कदापिही चौकशी करता येणार नाही. पण आपण तर देशात उलट केलंय. पंतप्रधान महोदय सुद्धा लोकपाल बिलामध्ये जेव्हा नव्हते, आता आपण लोकपाल बिलाच्या अंतर्गत आणले. म्हणजे आपण या देशामध्ये हा निर्णय केला की आता कोणत्याही पदावरचा नेता व्यक्ती असेल तर ते सुद्धा चौकशीस पात्र आहे. पंतप्रधान पद आणलं. अगोदर स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू, स्वर्गीय राजीव गांधी हे असताना असा कायदाच नव्हता. म्हणजे पंतप्रधान महोदयांना सर्व सूट होती. आता तर कायदा केला की विश्वगौरव, युगपुरुष, देशनायक श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जरी चूक केली तर ते सुद्धा चौकशीसाठी पात्र आहे. अशा कायद्यात आपण तरतुदी केल्या आणि तेव्हा असं रडत बसायचं की आम्ही राजकारणात आहो म्हणून आमच्यावर काहीतरी गुन्हा होतो, आमच्याबद्दल चौकशी होते. असं कसं करता येईल? आपल्याला माहिती आहे की एक आमदार आहे, सन्माननीय आमच्या काँग्रेसचे नेते आहे, कोर्टाने 20 वर्षांनी 5 वर्षाची शिक्षा दिली. हो, पहिल्यांदा काँग्रेस किंवा तत्सम नेत्यांना असं वाटायचं की हम करे सो कायदा. आता हम करे सो कायदा नाहीये. जो कायदा आहे त्यांनी वागायची जबाबदारी आहे आमच्यावर. आणि म्हणून कर नसेल तर डर कशाचा आहे? तुम्ही घाबरत यासाठी आहात की तुम्ही काहीतरी गडबड केली आहे आणि तुम्हाला वाटतं की यातून आपल्यापर्यंत काही घटना पोहोचू शकतात का, ही भीती ठेवू नका. नसतील घटना तर आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. नरेंद्र मोदीजींचा कितीही विरोध करा, पण काही गोष्टी बाबतीत तुम्ही आदर्श घ्या. 9 तास सीबीआयनी चौकशी केली, बाहेर पडले, कार्यक्रमाला लागले. एक शब्दानी विश्वगौरव नरेंद्र मोदींनी म्हटलं नाही की माझ्यावर आकस बुद्धीनी काँग्रेस काम करत आहे. ते म्हणाले ठीक है, आपका काम आप करो, सीबीआय का काम करेगी, मैं जनता की सेवा करूंगा. मला वाटतं की हा भाव असावा. यासाठी विनाकारण पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांचाही मूल्यवान वेळ घेण्यापेक्षा देश घडवण्यासाठी पत्रकारांना सुद्धा का वेळ देऊ द्या ना. शरद पवार म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांना हा निकाल सगळा माहिती असेल त्यामुळे अशा पद्धतीने बोलतायत. नाही, कशाबद्दल? जो सूर्य पूर्वेकडून उगवतो, काय याला काय करायचंय? म्हणजे असं म्हणायचं की हा सूर्य पूर्वेकडून उगवतो, सूर्य देव आणि यांची चर्चा झाली होती की पूर्वेकडून मी उगवतो की पश्चिमेकडून उगवतो. अहो, निकाल माहीत होण्याचा प्रश्नच येत नाही. यामध्ये नैसर्गिक, स्वाभाविक, ज्यांना थोडं कायद्याचं तत्व समजतं ते आपापल्या पद्धतीने व्यक्तिगत आकलन करतात, मूल्यांकन करतात. आता हे आकलन आणि मूल्यांकन म्हणजे काय? मी तर असा एक नेता पाहिला, तो कोर्टावरच ताशे रोडत होता आणि नंतर काल मी त्याचं स्टेटमेंट कोर्ट अजूनही न्याय देणार आहे. ते 1 महिन्यापूर्वी तुम्ही सांगता की कोर्टामध्ये न्याय दिला जात नाही आणि 1 महिन्यानंतर गुजरात सरकारवर कोर्टाने काही ताशेरे ओढल्याबरोबर आनंदी आनंदकडे हर्षवायू. मला वाटतं की लोकांना हे समजत आहे की आपला स्वभाव काय आहे आणि हा डीएनए देशातली जनता कदापिही सहन करू शकणार नाही. बिल्किस बानो प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र राज्यात ही चौकशी होणार आहे, तर कुठेही राजकीय हस्तक्षेप होऊ नये असं शरद पवार. नाही, हे खरं आहे ना. राजकीय हस्तक्षेप कोणत्याही सरकारने कदापिही कोणत्याही केसमध्ये करू नये हीच तर अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने 2 वर्ष 8 महिने आपण बघितलं की प्रत्येक केसमध्ये राजकीय हस्तक्षेप केला जायचा आणि त्याचे परिणाम आधी महाराष्ट्र भोगतोय. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर लक्ष दिलं असतं तर मराठा बांधवांना सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण टिकलं असतं. पण तुम्ही मात्र बॉम्बे टू गोवा चित्रपटाचा तो जो व्यक्ती आहे, पात्र आहे, बाबा पकोडा, तसं फक्त 2 वर्ष 8 महिने केंद्र सरकार, जीएसटी आलं नाही, हे आलं नाही, ते आलं नाही. तुम्हीच एक रडणारे होते का? देशामध्ये 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आहे, बाकी राज्यात, विरोधकांच्याही राज्यात अशा पद्धतीचं भाष्य केलं जात नव्हतं. पण तुम्ही ठरवूनच टाकलं होतं महाराष्ट्र खड्ड्यातच टाकायचा.
मला असं वाटतं की या पद्धतीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांचे खरे चेहरे ओळखून मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो, विनंती करतो की महाराष्ट्राच्या प्रगतीला नजर लागेल अशा पद्धतीने जे दुष्ट विचार समाजामध्ये प्रवाहित करतात त्यांच्यापासून सावधान व्हा. कॅबिनेट मंत्री लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रदूषण कामाच्या नावाने 9 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान स्पर्धांचं आयोजन केलंय. मात्र या स्पर्धा योग्य नाहीयेत असं शरद पवार यांचं म्हणणं आहे आणि सपाच्या आमदारांनीही या स्पर्धेला विरोध केला आहे. शरद पवार म्हणतात हा सेक्युलर देश आहे, रामाच्या नावाने स्पर्धा घेऊ नये. नाही, पण आपल्याला कोणी सांगितलं की प्रभू राम हे फक्त हिंदूंचे आहे? हा, शरद पवार साहेबांचे राम असूच शकत नाही, कारण त्यांनी स्वतःच मान्य केलं मी देव मंदिर याबद्दल माझ्या मनामध्ये कुठेही या संदर्भामध्ये भाव नाही. पण प्रभू राम हे तर सर्वांचे आहे. इथं धार्मिक प्रश्नच कुठे उपस्थित होतो. आणि मग जेव्हा हज यात्रेला अनुदान दिलं जात होतं तेव्हा काय फेविकॉल फॅक्टरीचा सर्व फेविकॉल आपल्या घरी पोहोचत होता का? तेव्हा नाही सांगितलं 700 कोटी 800 कोटी रुपये जनतेच्या पैशांनी हज अनुदान दिलं जात होतं. तेव्हा कोणीही काही बोललं नाही. हज हाऊसेस जनतेच्या पैशांनी बांधले जातात तेव्हा कोणी काही बोलत नाही की हज हाऊसेससाठी सरकारचे पैसे लागू नये. मदरस्यासाठी पैसे दिले तेव्हा कोणी म्हटलं नाही की मदरस्यामधून मुल्ला मौलवी तयार होतात का, सायंटिस्ट तयार होतात, चांद्रयान बनवणारे मदरस्यामधून तयार होतात का? मंगल प्रभात घोडांवर टीका करायची. छत्रपती शिवाजी महाराज हेच काँग्रेसचे नेते आहे. काय म्हणायचे, वाट चुकलेला देशभक्त आणि हे योग्य मार्गावर असणारे देशभक्त आहे. अरे वाट चुकलेले तुम्ही आहे. देश खड्ड्यात टाकण्याचं काम केलं आणि आता सत्तेसाठी परिवारासाठी तुष्टीकरण करायचं. म्हणजे तुम्हाला वाटतं की असे वाक्य फेकल्याने काही विशिष्ट धर्माचे लोक मतं देतील. गैरसमज काढून टाका. मुस्लिम समाज सुद्धा जागा झालाय, तोही प्रभू रामाचं नाव घेतोय. आणि म्हणून अशा पद्धतीने सरकारच्या पैशांनी करू नये असं म्हणणं. आता भीमाशंकरमध्ये आपण पैसे दिले, पंढरपूरमध्ये आपण सर्व व्यवस्था करतो. बरं झालं देवानी भगवान विठ्ठला यांना अजून तुझ्यापर्यंत पोहोचण्याची बुद्धी दिली नाही, हे प्रभू रामापर्यंतच पोहोचले आहे. सर, दुसरा एक प्रश्न असा होता की ईव्हीएम संदर्भात इंडिया आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी चर्चेसाठी वेळ मागितली होती की ईव्हीएमवरती त्यांना अजूनही कुठेतरी संशय आहे. मात्र निवडणुकांनी सांगितलं की 24च्या निवडणुका तर तोंडावरती आहेत, अशा पार्श्वभूमीवर तयारी करताना वेळ नाहीये. तर त्याचंही आता राजकारण केलं जात आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे, राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की ईव्हीएम संदर्भात संशय आहे. ईव्हीएम कोणी आणलं? ईव्हीएम आणलं काँग्रेसच्या सरकारने. अरे तुम्हाला थोडी तर ठेवा की निर्णय करताना अभ्यास न करता तुम्ही निर्णय करता. तुम्ही सरकार चालवण्याच्या पात्रतेचे आहे का, योग्यतेचे आहे तुम्ही सरकार चालवण्याचा? ईव्हीएम मशीनच तुम्ही जन्माला घातली आणि तुमचे भाषण जरा वाचून काढले पाहिजे. काय कौतुक, ईव्हीएम मशीन येत आहे, आम्ही आता प्रगतीच्या मार्गावर चाललो आहे. निवडणुकीच्या संदर्भात तेव्हा तुमचा भाव आणि आता पराभव झाल्याबरोबर खापर कुणावर फोडायचं? ईव्हीएम मशीनवर. अरे खापर तर तुमच्यावर फोडलं पाहिजे की तुम्ही निर्णय करताना मग अभ्यास करून घेत नाही, तेव्हा तुमचा ब्रेन हॅक होतो, हा त्याचा अर्थ आहे. हे मान्य करा मग की आमचा ब्रेन हॅक होतो, आम्ही सरकार चालवताना बुद्धीचा उपयोग करत नाही, सरकार चालवताना योग्य निर्णय करण्याची आमची क्षमता नाही, आम्ही या देशाची माफी मागतो, एकदा जमिनीला दंडवत घाला. पराभव झाल्याबरोबर ईव्हीएम मशीनवर खापर फोडायचं. तुमच्याच राज्यात राजस्थानमध्ये सरकार कोणाचं होतं? मग काय झोपले होते? राजस्थानमध्ये ईव्हीएम मशीन हॅक होता. मग कुंभकर्णांनी म्हणायचं रिश्ते में हमारे बाप लगते. तेव्हा कुठे गेला? तुमचं राज्य होतं. कर्नाटकमध्ये आम्ही हारलो, आमचं राज्य होतं. अरे जनतेबद्दल अविश्वास तर करू नका. अशा पद्धतीने रडणं सोपी आहे, अपयशाची कारणं सांगणं सोपी आहे, पण जनतेच्या मनात भ्रम निर्माण करून 21व्या शतकामध्ये भारत आता $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा संकल्प करतोय जो आयुष्यात तुम्ही केला नाही. तुम्ही तर मिलो खाऊ घालणारे लोक आहात. तुम्ही 84 मध्ये दंगे घडवणारे लोक आहात. तुमच्याबद्दल जगामध्ये आता कोणालाही आस्था राहिली नाही. तर महाविकास आघाडीची बैठक आज दिल्लीमध्ये जागा वाटपात सुरू राहणार आहे, परंतु तिथे राज्यामध्ये आम्ही पाहतोय कशा पद्धतीनं काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव गटामध्ये गुंतलेली आहे. प्रत्येक जण जो आहे हा एकमेकांच्या जागांवरती दावा करतो.
त्याच्यावर आम्हाला काय भाष्य करायचं, बरं आहे ना. ईश्वर त्यांना अशाच पद्धतीची बुद्धी देव. जनतेनी अशा यांचा जर खेळ पाहिला की जागेसाठी, सत्तेसाठी, परिवारासाठी, देशाबद्दल कुठेही प्रेम नाही यांना. आणि म्हणून जागा सांगायचं आमचा हायकमांड खालती आहे, यांचा हायकमांड वरती आहे, याच्यातच यांचं आयुष्य चाललं आहे. तर यांनी मस्त भांडावं, खूप संघर्ष करावा आणि या सर्व वातावरणामध्ये देशाचा विजय व्हावा. सर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचं कारण आता पुढे येत आहे. रविवारी ही भेट होती ती बोलण्यासाठी होती. या बोलण्याचं निमित्त होतं की राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघामध्ये एका प्रकल्पामध्ये 100 कोटी रुपयांची अधिक तरतूद करावी लागणार होती, जी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आणि त्याचा आभार मानण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते. मात्र आता उद्धव ठाकरे थेट टीका करतात त्यांच्यावरती. काय असं संशय व्यक्त केला जातो एकंदर निकालावर? याच्यात काय अर्थ आहे का? आता मी लंडन गेलो तेव्हा महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबरला देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूडजी आणि मी, आम्ही दोघेही एका कार्यक्रमात होतो. उद्या जर सुप्रीम कोर्टात आमच्या वन विभागाची कोणती केस असेल तर याचा अर्थ काय, आमची भेट झाली म्हणजे आता सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागणार आहे असं काही असतं का? काय आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये दोष आहे की शिक्षण दिल्यानंतरही असा भाव आभास का निर्माण होतो हे आश्चर्यजनक आहे. माझी भेट झाली मुख्य न्यायाधीश महोदयांची, म्हणजे याचा अर्थ असा होईल का की वन विभागाच्या आमच्या काही केसेस तिथं आहे म्हणजे त्या केसेसच्या माझ्या बाजूने निकाल लागेल? असं कधी होतं का? काय आपण किती छोटे झाले आहोत. काय राजकारणामध्ये आपण कोणता स्तर गाठतोय? आता उद्या शरद पवार साहेब आणि मोदी साहेबांची भेट झाल्याबरोबर उद्या असं म्हणायचं आता शरद पवार साहेब चांगले भाजपमध्ये, असं कधी होतं का? आपापल्या जागेवर प्रत्येक जण स्थिर आहे, आपापल्या विचाराला बांधून आहे आणि आता लोकसभेत भेट होणारच आहे. मला असं म्हणू नका की शरद पवार साहेब आता चांगले, असं थोडी होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.